समजा आता आपण पैसे भरलेले आहेत डेव्हलपमेंट चार्जेस, मग आपल्याला किती दिवसात बांधकाम परवानगी मिळणे अपेक्षित आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही ऑफलाईनमधून ही प्रोसेस केली असेल किंवा तिथे ऑफलाईन जर बांधकाम परवानगी मिळत असेल तर पैसे भरल्यानंतर लगेच जास्तीत जास्त 1 ते 2 दिवसाच्या आत तुम्हाला संबंधित जे कागदपत्रे आहेत ते मिळून जातील। पण जर ऑनलाईन प्रोसिजर असेल तर त्या केसमध्ये जे तुमचे सर्टिफिकेट राहणार आणि जो तुमचा सँक्शन प्लॅन राहणार म्हणजे नकाशा राहणार त्यावर डिजिटल सिग्नेचर होणे अपेक्षित असते। यावर आताच्या तारखेमध्ये 3 डिजिटल सिग्नेचर होतील। एक म्हणजे संबंधित अधिकाऱ्यांची, त्यानंतर तुमचे रजिस्टर्ड इंजिनियर किंवा आर्किटेक्ट यांची आणि तुमचे स्वतःची। तर ह्या जेव्हा डिजिटल सिग्नेचर त्यावर अप्लाय केल्या जातील सर्टिफिकेट आणि नकाशावर सँक्शन प्लॅनवर, त्यानंतर संबंधित इंजिनियर आणि आर्किटेक्टच्या लॉग इनला ही केस मिळून जाणार किंवा तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। महत्त्वाचा मुद्दा आता असा आहे की ही जी डिजिटल सिग्नेचर आहे ही अप्लाय करायला जर बघायला गेलं तर एका दिवसात सुद्धा अप्लाय होऊ शकते, पण अधिकाऱ्यांच्या मागे कामं असतात किंवा होऊ शकते काही कारणामुळे एका दिवसात हे काम होणार नाही। थोडा आपण प्रॅक्टिकली विचार केला पाहिजे। तर अशा केसमध्ये आपण म्हणू शकतो पैसे भरल्यानंतर जास्तीत जास्त 7 दिवसाच्या आत हे काम होणे अपेक्षित आहे। जर 7 दिवस झालेले आहे, पैसे भरलेले आहे, पैसे भरल्याची पावती आहे, पण अजूनही जर तुम्हाला संबंधित इंजिनियर किंवा आर्किटेक्ट जर हे सँक्शन प्लॅन आणि सर्टिफिकेट देत नसतील तर त्यांना विचारा की कारण काय आहे। बघा, त्यांच्याकडून कारण जर हे येत असेल की डिजिटल सिग्नेचरला उशीर होत आहे तर हे तुम्ही खरं समजू शकता आणि संबंधित अधिकाऱ्यांना किंवा ज्या व्यक्तीचा डिजिटल सिग्नेचरचा प्रॉब्लेम आहे, इंजिनियरचा असेल तर इंजिनियरचा, अधिकाऱ्यांचा असेल तर अधिकाऱ्यांचा आणि तुमच्या डिजिटल सिग्नेचरचा प्रॉब्लेम असेल तर तुमच्यापैकी ज्यांच्याही DSCचा प्रॉब्लेम असेल तो आधी तुम्हाला सॉल्व्ह करावा लागेल। नंतर तुम्हाला लगेच ही कॉपी जी आहे सँक्शन कॉपी हार्ड कॉपीमध्ये म्हणजे प्रिंट मिळून जाणार। पण जर या व्यतिरिक्त जर काही दुसरे कारण दिले जात असतील तर तुम्हाला समजून घ्यायचं आहे की तुमची शुद्धपणे फसवणूक होत आहे। कारण एक वेळा पैसे भरल्यानंतर कुठलीही प्रोसेस राहत नाही, फक्त डिजिटल सिग्नेचरच अप्लाय करावे लागतात।